कल्याणमध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे। आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर बैठक घेतल्यानंतर सोमय्या यांनी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि कोकण विभागात मतदार नोंदणीचे काम अपेक्षेपेक्षा संथ असल्याचे सांगितले। त्यांनी नागरिकांना स्वतःचे नाव मतदार यादीत तपासून आवश्यक असल्यास नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले। यावेळी सोमय्या यांनी मुंब्रा परिसरात सुमारे 40,000 बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे। काही मशिदीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला। या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून अधिकृत दुरोजा देण्यात आलेला नाही। दरम्यान विनायक राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर काही गोष्टी या पारिवारिक असतात, त्यांना राजकीय रंग देऊ नये अशी भूमिका सोमय्या यांनी मांडली। तसेच संजय राऊत यांच्यावर टीका करत ते दररोज नवे आरोप करून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करतात असा टोला त्यांनी लगावला। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण। मला असं वाटतं की संजय राऊत जे रोज उठून एक नवीन आरोप करतात, दुसरा दिवशी पुन्हा नवीन, तर पक्ष तर जिवंत राहिला नाही। आता स्वतः टीव्ही चॅनलला राजदर्शन करून जिवंत राहण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे। काही गोष्टी पारिवारिक असते, त्याला राजनीतिक स्वरूप देऊ नये। परिवारात जर कुणाला अडचण असेल त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य मदत ते अधिकारी करणार। FIR ची प्रक्रियेला गती देण्याचं काम भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे। विशेष करून विदर्भात, मराठवाड्यात FIRच्या कामाला गती मिळाली आहे, पण मुंबई, कल्याण, डोंबिवली, पूर्ण कोकण परिसरात खूप आपण मागे आहोत। म्हणून मतदारांनी आपलं नाव नोंदवावं। त्याचबरोबर एक लक्षात आलेलं आहे की अनेक ठिकाणी मशिदीतून BLOने जाऊन फॉर्म भरलाय, बोगस मतदार नोंदणी, बांगलादेशीचं नाव फॉर्म परत भरलं गेले आहेत। त्याच्यावर हरकती घेऊन त्यांचं नाव मतदार यादीतून कापण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो। या पट्ट्यात पर्टिक्युलरली विशेष करून लक्षात आलंय की मुंब्रामध्ये किमान 40,000 बांगलादेशीची नावं मतदार यादीत घुसवण्याचं काम चालू आहे।